भोंदू अशोक खरातवर महिला लैंगिक शोषणा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे। हा गुन्ह्याचा तपास सुरू असताना शिर्डी पोलीस ठाण्यात आता याच भोंदू अशोक खरात व त्याच्या पत्नीवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आणि या पोलीस तपासात शिर्डी पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेले आहेत। याच भोंदू अशोक खरातने जवळपास 2 पतसंस्थांमध्ये 56 व्यक्तींचे 100हून अधिक बनावट खाते उघडल्याचा संशय पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस सध्या चौकशी करतायत। गेल्या 2 दिवसात 10 ते 11 खातेदारांची चौकशी शिर्डी पोलिसांनी केली आणि या चौकशीत या खातेदारांनी ते खाते आमचे नसल्याचेच सांगितलेलं आहे। कागदपत्र जरी आमची असली तर त्यावरील सह्या किंवा इतर गोष्टी आमच्या नसल्याचं धक्कादायक सांगितलेलं आहे। त्यामुळे आता हा जर एक आर्थिक फसवणुकीचा गुन्ह्याचा विचार करता जर आपण विचार केला तर कुठेतरी या सगळ्या प्रकरणाचा तपास ईडीकडे जाणार का? भोंदू अशोक खरातनं अशा पद्धतीनं किती लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे, किती पैसे कमवलेत, त्याची जी संपत्ती आहे त्याचा सगळा विचार करता कुठेतरी या भोंदू अशोक खरातची चौकशी आता शिर्डी पोलीस तर करतच आहेत, मात्र ईडी देखील या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार का आर्थिक घोटाळ्याचं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आत्ता मी शिर्डी पोलीस ठाण्याबाहेर आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर आज देखील काही खातेदारांना या ठिकाणी शिर्डी पोलिसांनी जबाबासाठी बोलवलेलं आहे। काल जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक या ठिकाणी आले होते कांडेकर आणि त्यांनी जो जबाब दिला तो देखील धक्कादायक होता की केवळ अशोक खरातच्या प्रभावामुळेच मी ही 32 खाती जगदंबा पतसंस्थेत उघडली होती असा जबाब दिलाय। त्यामुळे कुठेतरी जगदंबा पतसंस्था ही सिन्नर तालुक्यातील आहे। नामकर्ण आवारे ज्यांनी भोंदू अशोक खरातवर पुस्तक लिहिलं त्याच नामकर्ण आवारे संस्थापक असलेल्या या जगदंबा पतसंस्थेत काही वर्ष हा भोंदू अशोक खरात देखील चेअरमन होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पतसंस्थेचा जो कारभार आहे तो देखील आता चव्हाट्यावर आलेला आहे। दुसरीकडे कोपरगावच्या समता पतसंस्थेची देखील पोलीस चौकशी करतायत। त्या ठिकाणी देखील जवळपास 56 लोकांची 100 खाती आहेत आणि त्याच्यातील ट्रान्झॅक्शनचा विचार केला जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार 21 सालापासून जवळपास 50 ते 60 कोटींचे व्यवहार या 100 खात्यांमधून झालेले आहेत। त्यामध्ये 56 व्यक्ती सहभागी आहेत। आता त्या 56 व्यक्तींची चौकशी पोलीस करतायत। दुसरीकडे जो मूळ फसवणुकीचा गुन्हा आहे त्यात देखील अनेकांची चौकशी शिर्डी पोलिसांकडून सुरू आहे। त्यामुळे एकीकडे शिर्डी पोलीस या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना दुसरीकडे भोंदू अशोक खरातची संपत्ती, त्यांना मिळवलेला पैसा आणि या सगळ्या गोष्टींचा देखील तपास आता ईडी करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।